पुण्यामध्ये चिकनगुनिया विषाणूच्या नवीन प्रकाराचा कहर पाहायला मिळतो आणि त्यामुळे अर्थातच पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय। चिकनगुनियाची जीवघेणी लक्षणं, रुग्णाला अर्धांगवायू होण्याचाही धोका यामुळे बळावल्याचं दिसतंय। रुग्णांच्या मज्जातंतूचं नुकसान होणं, नाक काळं होण्याची ही भीती यामुळे निर्माण झालेली आहे। नव्या विषाणूमुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स 5000 पर्यंत घसरतायत। लहान मुलं आणि सहव्याधी असलेल्या लोकांवरती गंभीर परिणामांचा धोका दिसतोय। मागच्या 6 आठवड्यांमध्ये 1000हून अधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याची माहिती सध्या समोर येते। दरम्यान संसर्गजन्य रोगतज्ञांकडनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडनं उपाययोजना आणि गाईडलाईन्स बाबत मागणी करण्यात आलेली आहे। चिकनगुनियाची जीवघेणी लक्षणं, रुग्णाला अर्धांगवायूचा धोका बळावताना आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो आहे। मोठी बातमी येते आहे पुण्यामधनं। पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी म्हणून अर्थातच याकडे बघावं लागेल। पुण्यामध्ये चिकनगुनिया विषाणूच्या नवीन प्रकाराचा कहर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे अर्थातच पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। चिकनगुनियाची जीवघेणी लक्षणं दिसतायत। रुग्णाला अर्धांगवायू होण्याचाही धोका यामुळे वाढलेला आहे। रुग्णांच्या मज्जातंतूचं नुकसान होणं, त्याचबरोबर नाक काळं होण्याची ही भीती आहे। नव्या विषाणूमुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स या 5000 पर्यंत घसरताना दिसत आहेत। लहान मुलं आणि त्याचबरोबर सहव्याधी असलेल्या लोकांवरती गंभीर परिणामांचा धोका वर्तवण्यात आलेला आहे। मागच्या 6 आठवड्यांमध्ये 1000हून अधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। आणि याच विषयी डॉक्टर सचिन यादव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूया। राज्यात चिकनगुनियाचे नवीन प्रकार समोर आलेले पाहायला मिळत आहेत, मात्र याचे नेमकं लक्षणे काय, हे असं का होतंय, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सचिन यादव आहेत। सर, चिकनगुनिया जो आहे तो पूर्वी पण होता, आता जे लक्षणे आहेत ते कशामुळे होत आहेत आणि त्याचे लक्षणे काय? आत्ता जर बघितलं तर आम्हाला गेल्या 3-4 महिन्यात चिकनगुनियाचे खूप पेशंट वाढलेले दिसत आहेत आणि मागील चिकनगुनियाची साथसुद्धा आम्ही पाहिली, त्याच्यापेक्षा या चिकनगुनियाच्या साथीमध्ये सिम्पटम्स हे खूप सिव्हिअर दिसत आहेत, ज्याच्यामध्ये जॉईंट पेन खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत। पेशंटला अक्षरशः उचलून आणावं लागतं आहे। दुसरं, पेशंटचा ताप खूप जास्त असल्यामुळं पेशंटच्या मेंदूत ताप गेल्यासारखं पेशंट बरळतो। त्यानंतर मेंदूला सूज येणे, त्याच्यामुळे पेशंटला पॅरालिसिसचे धोके निर्माण होतात, फिट्स येत आहेत आणि पेशंटला एन्केफेलायटिस म्हणून मेंदूचा एक आजार होण्याची शक्यता आहे। तसंच मज्जारज्जूवरती परिणाम झाल्यामुळे पॅरालिसिसचे पेशंटही आम्ही काही बघितले आहेत। पायांच्या नसांवरती, हातांच्या नसांवरती परिणाम झाला, GBS सारखे आजार, ज्याला पेरिफरल न्यूरोपॅथी आम्ही म्हणतो, असेही आजार आम्ही चिकनगुनियामध्ये बघितले। आता जे कंडिशन आहे ती पूर्वीच्या चिकनगुनियाची आहे का, हे कशामुळे होते नेमकं, ह्याचे काय आपण ॲनालिसिस काय करू? आता आम्ही जे चिकनगुनियाची जी टेस्ट पाठवतो आहे, ती पहिल्या आठवड्यात चिकनगुनिया PCR म्हणून जी टेस्ट पाठवतो ती बऱ्याच लोकांची पॉझिटिव्ह येते आणि पूर्वीचा जो मी चिकनगुनियाचा आजार बघितला त्याच्यापेक्षा ह्यावेळेसचे सिम्पटम्स की बाकीचे फुफ्फुसांची इन्व्हॉल्वमेंट, हृदयाची इन्व्हॉल्वमेंट आणि मेंदूची इन्व्हॉल्वमेंट ही जास्त प्रमाणात दिसून येते, की जेणेकरून हा व्हायरस ॲग्रेसिव्ह झाला असं आम्हाला जाणून येतं आहे। NIV जे आहे त्यांच्याकडे आणखी हा डेटा नाही, साधारण किती रुग्ण दिवसाला होत असतील असे का, आपला प्रायव्हेट डाटा काय आहे? आता माझ्या हॉस्पिटलचं म्हणलं तर रोजचे 5 ते 10 पेशंट तरी चिकनगुनियाचे लक्षणं घेऊन येतात आणि बऱ्याचशा लोकांच्या चिकनगुनियाची टेस्ट पॉझिटिव्ह आहे। गेल्या 3 ते 4 महिन्याचा डेटा जर घेतला तर कमीत कमी 150 ते 200 पेशंट फक्त माझ्या हॉस्पिटलला झालेले मी बघितलेले आहेत आणि मी ह्या डॉक्टर असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे मी बाकीच्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात येते की त्यांच्याही OPDमध्ये रोज कमीत कमी 10 ते 15 पेशंट प्रत्येक डॉक्टर हा चिकनगुनियाचे बघत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यामधनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये स्वाभाविक आहे की या नव्या प्रकारामुळे चिकनगुनियाच्या भीतीचं वातावरण असणार आहे। जर का आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर किती मोठ्या प्रमाणावरती चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये आत्ता सध्या वाढ होताना दिसतेय, प्रशासनाकडनं काय माहिती मिळते? आत्ता हे जे सगळे रुग्ण आपल्याला पुढे येताना दिसत आहेत हे खासगी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांमधून जी गोष्ट निदर्शनास आली त्या संबंधातली ही सगळी लक्षात आलेली
गोष्ट आहे की जी चिकनगुन्ह्याची नेहमीप्रमाणे आपल्याला लक्षणं बघायला मिळतात त्यापेक्षा वेगळी लक्षणं, नवा व्हेरियंट आल्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते. कारण सांधेदुखीचा त्रास जो आहे तो चिकनगुन्ह्याच्या लोकांना होतो असं आपण आतापर्यंत ऐकत होतो, पण अर्धांग वायूचा धोका होणं किंवा नाक काळं पडणं अशा पद्धतीची लक्षणं चिकनगुन्ह्याच्या रुग्णांना दिसत आहेत. आणि हे जे रोगाचे वाढते वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात त्यातून हा जो नवीन स्ट्रेन आलेला आहे चिकनगुन्ह्याचा त्यामुळे भीती जी आहे ती लोकांमध्ये बघायला दिसते की साधारणपणे चिकनगुन्ह्या झाल्यानंतर सांधेदुखी होणं, ताप येणं अशा पद्धतीची लक्षणं असताना चिकनगुन्ह्या झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीचे वेगळे जे त्रास सहन करावे लागतात. याचा जो नवीन स्ट्रेन आलाय, नवीन व्हेरियंट जो आलाय त्याच्यावरती NIV-नं चाचणी करावी अशा पद्धतीच्या हस्तक्षेपाची मागणी खासगी डॉक्टरांकडून केली जाते. अद्यापर्यंत NIV कडून यावरती कुठल्याही पद्धतीची जी चाचणी आहे ती केली गेलेली नाही. या सगळ्या संदर्भातलं संशोधन NIV-नं करावं, त्यातून काही उपाययोजना करायच्या असतील तर त्याच्या मार्गदर्शक सूचना सांगाव्यात अशा पद्धतीची खासगी डॉक्टरांची माहिती आहे. आत्ता जर पुण्यातल्या वेगवेगळ्या खासगी डॉक्टरांचा अनुभव पाहिला तर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर ही त्यांनी सरकारी पातळीवर देखील कळवलेली आहे. पाहावं लागणार आहे NIV-मध्ये या सगळ्या संबंधानं जे रक्ताचे नमुने रुग्णांचे घेतले जातात का, काय नेमक्या गाईडलाईन्स सांगितल्या जातात, काळजीच्या कोणत्या गोष्टी सांगितल्या जातात आणि जी समोर येणारी गोष्ट असेल ती काय असेल यावर लक्ष ठेवावं लागेल. गुरुप्रसाद. अर्थात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या